पहिल्या सांग आता 135 पासून ते 40 पर्यंत काय अडचण आहे का सांग. कोणते मध्ये जेवढे आहेत तेवढेच, अजिबात काळजी करू नको. कम्प्लीट एक एक येत नसला तर एक एक सुद्धा आपण सांगू. 136. पहिला आला का पण ते टर्चरी कार्बन ॲटम मुळे केला मी. टर्शरी. आता हा पुढचा जमला नाही का नाही. तर बघ हा. स्टॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग कार्बोकॅटायन फॉलोज द ऑर्डर. त्याच्यात काय दिसतंय? सर्वात पहिले तुम्हाला रेझोनन्स दिसलं बघ. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, कॅटायन दिसलं का? हो. पण कॅटायन आणि नंतर ॲनायन घेतली तर त्यांनी, म्हणजे त्यांनी चुकले जरा. इथं प्लस घ्यायला पाहिजे, इथं पण असं प्लस घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यात प्रश्न थोडे चुकीचे असू शकतात. चांगले आहेत बट चुका होऊ शकतात एखाद्या वेळेस. कळलं का हे? आता बघ, हो. हे रेझोनन्समुळे सर्वात जास्त आहे. हा सेकंडरी आहे. हो. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते जास्त. असते का? हो. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, ह्याची स्टेबिलिटी जास्त असेल का कमी असेल? कमी असेल. कमी. कारण का तर प्लस चार्ज आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हला मायनस सहन होतो, प्लस नाही होत सहन. हो. आणि ह्याची स्टॅबिलिटी जरा बेटर असेल सेकंडरी, कारण का इकडून पण द्यायला इकडून पण देणारे बरे, पण ह्याच्यापेक्षा ह्याची जास्त. हो. पहिल्याची का जास्त सर्वात? रेझोनन्स. रेझोनन्स. कळलं मग? चल. कंबाईंड म्हणजे हां हां आहे थोडं क्लिअर होत आहे. सुरुवातीला जरा घोळ होतोच यांच्यामध्ये. हां, आता हे रॅडिकल आहे का नाही बेटा? रॅडिकल कुणासारखं विचार करायचा? कॅटायन सारखं का ॲनायन सारखं? कॅटायन. कॅटायन. मग सांग तूच आता ह्याच्यामध्ये सर्वात आधी बघायचं कुणाकडे ॲरोमॅटिसिटी आहे का? रॅडिकल सर्वात जास्त स्टेबल रेझोनन्स आहे त्याच्याकडे. हां, तुम्हाला ॲरोमॅटिसिटी तर नाहीच हो. तुम्हाला तुमच्या सिलेबसला नाहीतच ते प्रश्न ॲरोमॅटिसिटीचे. रेझोनन्स पासून सुरू होते. रेझोनन्स, इंडक्टिव्ह हे दोनच बघा. रेझो. हां, पुन्हा पुन्हा आता रेझोमुळे सर्वात जास्त. हा तिसरा सर्वात जास्त. हां, पुढे किंवा दोघात बघा ना, असं जास्त असं अचानक करायचं. ह्या दोघात आधी बघ. हां, ह्या दोघात काय विचार करायचा? काय फरक आहे दोघात? फरक काय एवढं तर सांग बरं. डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड कसा असतो? हायब्रिडायझेशन. शाबास. sp2 हायब्रिडायझेशन. sp2 मुळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. इलेक्ट्रोनेगेटिव्हला डेफिशियन्सी सहन होते का? नाही. sp ला सहन होत नाही डेफिशियन्सी, कमतरता जमत नाही sp ला. sp कसा आहे? कडक माणूस आहे एकदम, इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. मग ते कमी जमत नाही त्याला, जास्त करून या म्हणतात त्याला, कमी नाही जमत. मग काय? 2 इज लेस दॅन 1. एवढं कळलं? झालं? हो. त्यानंतर ह्या दोघात बघा. त्या दोघांमध्ये तिसरा स्ट्रॉंग. तिसरा आहे का नाही? हां, त्याच्यानंतर ह्या दोघात बघा. पहिल्यातून तिसऱ्यात हे कशामुळे? रेझोनन्स तिसरा स्ट्रॉंग. रेझोनन्स मुळे तिसरा स्ट्रॉंग झालं. मग तिसरा सर्वात स्ट्रॉंग झाला ह्या तिघांमध्ये, म्हणून तिसरा सर्वात स्ट्रॉंग. त्याच्यानंतर दुसरा आणि त्याच्यानंतर पहिला. आता हा कसा असणार ह्याच्याविषयी जरा तुम्हाला आठवत नसेल पण मी लिहून दिलं. फिनाईल कॅटायन हे आहे व्हिनाईल. कळते का? व्हिनाईल म्हणजे कळलं का? कार्बन कार्बन डबल बॉन्डवर असलं की व्हिनाईल, आणि ते रिंग मध्ये असलं पूर्ण की ते फिनाईल. नाव नवीन तुम्हाला होणार. मग तेच आहे, त्याला ते मेनी सोडवलं कीच येणार आहे. एवढंच लक्षात घ्या. अवघड गोष्टी नाहीतच आहे. अवघड म्हटल्यावर ते वेगळं असतं. कारण होईल, जास्त सोडवलं की होईल माझं, एवढंच लक्षात ठेवा. विश्वास माझा एवढाच धरा तुम्ही.
हो. मग आता हे व्हिनाईल पेक्षा फिनाईल जास्त असतो, हे मी थेरीत पण लिहून दिलेलं आहे एकदा, तर ते तुम्हाला आठवणं अवघड असते. कारण का, आता खरं तर दोघांमध्ये काही फरक नाही, इथे म्हटलं तर असंच आहे. हा हा असं आहे. ओके चालतं. हे बघा इथं आहे असा, हा म्हणजे हा. तसं तर ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काही फरक नाही बरं का, हे आणि हे काही फरक नाही. परंतु तरी आपण लक्षात ठेवायचं की व्हिनाईल जास्त आहे, कमी स्टेबल आहे. व्हिनाईल स्टेबल आहे, फिनाईल कमी स्टेबल आहे. आणि ह्याचं कसं लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवता येतं बघा, दोन गोष्टी आहेत तुमच्या. एक हे इथे, हे अलील आणि बेन्झिलिक, जिथे की रेझोनन्स आहे अलील बेन्झिलिक, आणि दुसरी ह्याच्या सारखे वाटणारे व्हिनाईल आणि हे फिनाईल. फरक कळायला का बघा. हा एक कार्बन काढून, हा ह्याच्यामध्ये बेन्झिलिक जास्त स्टेबल येतो, तर हे असं येतं. बेन्झिलिक जास्त का स्टेबल येतो, कारण एक्सटेन्सिव्ह रेझोनन्स आहे. मग त्याच्या उलट इथं समजायचं आपण. पण हे कुणाच्या बाबतीत होतंय, कॅटायन. ऍनायनच्या बाबतीत कसं होणार माहिती आहे का, ऍनायनच्या बाबतीत उलट होणार, कारण ऍनायनला तर उलट इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाले आवडतात. मग इथं हे तर लक्षातच ठेवायचं आहे, मी लिहून पण दिलंय ना, ते लिहिलेलं वहीमध्ये, ते ऑर्डर पाठ करून टाका. ती वहीत लिहून दिलं का नाही, ते नंतर मी एवढं मोठं दाखवलं होतं ते पुस्तकातलं, ते नको, त्याचं काही गरज नाही. पीएच इकडं, पीएच इकडं, पीएच त्याचं काय नाही. पण मी जे लिहून दिलेत ना, कामाचे आहेत ते खूप, म्हणजे आपल्या सिलेबसला धरून असणारे. कोणते कोणते, बेन्झिलिक, हे नाव पण सतत येतात, बेन्झिलिक, अलिलिक. बेन्झिलिक सारखा अलिलिक रेझोनन्स दाखवणार, कळलं का. ल ल ल नाही, ल कुठे आहे, सोडून. बेन्झिलिक, अलिलिक. अलील म्हणजे मित्र, मित्र म्हणजे चांगला स्टेबल. मग आणि दुसरे कोण आहेत, फिनिलिक आणि व्हिनिलिक. व्हिनाईल, फिनाईल, व्हिनाईल झालं. हे सतत येणार आहे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये. बेन्झिलिक म्हणजे हे इथं कार्बन, मग इथं कधी कधी तर असं असतं, OH पण असते, मग बेन्झिलिक अल्कोहोल म्हणतात त्याला. इथं प्लस लावलं की बेन्झिलिक कॅटायन, आणि असं असला की हे असं, ह्याला म्हणतात अलिलिक, अलिलिक अल्कोहोल. प्लस असलं की अलिलिक कॅटायन, मायनस असला की अलिलिक अनायन. आणि फिनिलिक साठी डायरेक्ट रिंगवर, हे बघा असं. व्हिनिलिक म्हटलं की डायरेक्ट डबल बॉन्ड. बघा बरं, ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक कळायला का. डबल बॉन्ड आहे पण साध्या कार्बनवरती फंक्शनल ग्रुप आहे आपला, जे काही कामाची गोष्ट आहे ती, आणि इथं डबल बॉन्डवर आहे. बरोबर लक्षात आलं का, हे फिनाईल, व्हिनाईल, बेन्झिलिक, अलिलिक. हो. फिनाईल, व्हिनाईल, बेन्झिलिक, अलिलिक. बरं, त्याच्यानंतर पुढचा ह्याच्याविषयी सांगायचं. तू बी म्हणत चल, यस नो, नाही. काय टेन्शन घेऊ नकोस, तू टेन्शनच घेऊ नकोस. कारण हे तुला आता कोणते आलेत कोणते येणार नाही त्याच्यावरून पुढची शीट येणार तुला, बाकी काही नाही. हे नाही जरी आले तरी जमतात. अरेंज द फॉलोइंग कार्बन इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. तू सांग बरं मग आता कसं असेल. सर्वात पहिले तर आता बघा, तुम्हाला तर काय एक 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 तुम्हाला मी सांगावे, त्याच्याऐवजी आता काय हळूहळू तुम्हाला सवय कशी ते डायरेक्ट बघितलं दिसत होते. हा चला काय, हा रेझोनन्स सर्वात पहिले. त्यानंतर काय बाबा, हे तर कमी असणार, कारण sp2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे सोडून द्या. मग हा असणार म्हणजे दुसरा. त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये हा ऑप्शन म्हणूनच करतो, पण ह्या दोघात माहिती आहे, हे व्हिनाईल दिसायले, हे फिनिलिक दिसायले, म्हणजे फिनिलिक सर्वात कमी, व्हिनिलिक झालं ऑप्शन. तसं तर हे आलं कीच ऑप्शन वरून कळतंय, पण ठीक आहे, करायचं आपण असं. आत्ता तर आपण एक 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 तुम्हाला ना वेळ परीक्षेत कसा जाईल कसा नाही काय नाही. आता मी त्याला बघतो, सांगतो हे तर बघितलं, विषयच संपला, बाकीकडे बघतच नाही. हे तसं रेझोनन्स आहे, बेन्झिलिक आहे, विषय खतम. सर्वात जास्त स्टेबल. त्याच्यानंतर ऍनायन आहेत, ऍनायन म्हणजे प्रायमरी ग्रेटर दॅन, सेकंडरी ग्रेटर दॅन, टर्शरी. उलट आहे, कॅटायनचं कसं टर्शरी असते. मग ह्याच्यामध्ये कोण आहे बाबा, प्रायमरी सर्वात, म्हणजे हा सर्वात स्टेबल आहे. त्याच्यानंतर हा म्हणजे 3 सर्वात स्टेबल. त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर त्याच्यानंतर 1 आणि सर्वात कमी
2 का? कारण हो. का ह्याला देणारे खूप जास्त आहेत. कळलं? हे फास्ट होतंय, काहीच नाही. चला आता इथं सांग. हा सांग पुढचं. 140. हा हे तुला डाऊट आहे का? हा. तर बघ आता CH2 CHO अगोदर हे डायग्राम काढा अशी प्रॉपरली, बरोबर आहे? सांगा आता इथं हो. रेझोनन्स आहे, एवढं तर कळलं. आणखीन इथं आहे का? आहे. इथं इथं तिथं पण आहे. सर्वच ठिकाणी रेझोनन्स आहे. इथं डबल बॉन्डच आहे. हो. मग आता रेझोनन्स तर सर्वच ठिकाणी आहे. मग आता रेझोनन्स झाल्याच्या नंतर इथं 3 रेझोनन्स आहे. बाबा एवढं मोठं नक्की आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ जास्त रेझोनन्स जिथं आहे तो मोर स्टेबल आहे. हे एवढं कळलं का? पहिलं कळलं? हो. म्हणजे हे चौथा सर्वात हो. स्टेबल आहे. जास्त रेझोनन्स बघावं लागेल ना. मग आता हे दोघांमध्ये तिसऱ्यामध्ये कॉम्पिटिशन, 2. मग हे ह्या दोघांचं कॉम्पिटिशन. तिसऱ्यामध्ये 2. सर्वात कमी 1 आहे एवढं कळलं. हो. आणि सर्वात जास्त 4 आहे एवढं तर कळलं. हो. मग आता राहिले हे दोघं आहे का नाही? इथं पण 2 आहे, तिथं पण 2 आहे, बरोबर आहे? हो. मग आता रेझोनन्सच्या नंतर काय विचार करायचा? हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन. ते तर नाहीच इथं. हायपर कॉन्जुगेशन खूप कमी, ते फक्त कॅटायन आणि रॅडिकलला असते. हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह जिथं हायपर, म्हणजे ऍक्च्युली असं समजा तुम्ही की हायपर कॉन्जुगेशन म्हणजे जसं आता ऍक्च्युली आपण हे सेकंडरी वाला कॅटायन हायपर कॉन्जुगेशनमुळे स्टेबल असतं, बरोबर का? परंतु तुम्ही ते इंडक्टिव्ह स्टेबल असतो असंही लक्षात ठेवलं तरी ते सेम सोपंच जातं. कारण हायपर कॉन्जुगेशन कुठंच नाही, म्हणजे हायपर कॉन्जुगेशन जो काम करतो, म्हणजे ज्याला स्टॅबिलाइज करायचं काम करतो, त्याला इंडक्टिव्ह पण तसंच स्टॅबिलाइज करतो. ॲरोमॅटिसिटी आणि रेझोनन्स सेम सेम असं समजतात. आणि ॲरोमॅटिसिटी तुम्हाला नसतंच, कधी सोडूनच देते, त्याचा एवढा तापच घेऊ नका तुम्ही. उगं कसं होतंय, कधी तर कुठं तर प्रश्न येते आणि उगं मग ते वेळ लागल्यासारखं करतात, बाबा हे तुम्हाला शिकवलंच नाही ना, असं तसं काय त्याच्यामुळे शिकवलं. हां, आता ह्या दोघांमध्ये काय हायपर कॉन्जुगेशन म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट बघा तुम्ही. कुठं आहे सांग? दुसऱ्यामध्ये जास्त. हां, दुसऱ्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट दिसतो का तुला? इथं प्लस आय इफेक्ट दिसायला दुसऱ्यावर. हां, राईट. मग प्लस आय इफेक्ट आहे का नाही? मग त्याच्यामुळे काय होणार याची स्टॅबिलिटी? वाढणार. कशामुळं? का म्हणजे काय पाहिजे? ह्या कोण आहे? अनायन आहे. अनायनला काय पाहिजे मग? देणारे का घेणारे? अनायन अजून सहन करू शकतो ना इलेक्ट्रॉन. नाही नाही नाही, अनायन कसं आणखीन सहन करेल? अनायन कर ऑलरेडी जास्त आहे, कमी आहे? हा, अनायनकडे जास्त आहेत. मग त्याला कसं पाहिजे? देणारा का काढून घेणारा? काढून घेणारा. आणि असं लक्षात राहू दे, ही थंब रूल एकदम मस्त. कॅटायनला प्लस आहे, अनायनला मायनस आहे वाले. हो. अनायनला डोनर पाहिजे, कॅटायनला विथड्रॉवर पाहिजे. कॅटायन विथड्रॉवर काऊन असं काहीतरी लक्षात ठेवा. उलट झालं का माझं? उलट झालं का बेटा? कॅटायनला डोनर हो. पाहिजे आणि अनायनला विथड्रॉवर. कसं लक्षात ठेवा? सीडी माहिती आहे का? सीडी होती असं काहीतरी लक्षात ठेवा. कॅटायनला डोनर लागतात, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि लॉजिकनच लक्षात राहते ते, त्याला पाठ काय करणार? असं किती आपण पाठ करून नाहीच होऊ शकत, ते लॉजिकनं भरपूर लक्षात राहते. एकदा घुसलं की ते विसरत नाही. कॅटायन म्हणजे काय बाबा? कमी आहेत इलेक्ट्रॉन. मग माझ्याकडे एखादी गोष्ट कमी आहे म्हणल्यावर मला देणारच आवडेल ना. हो. मग आता सांग कोण स्टेबल जास्त आहे दुसऱ्यात आणि तिसऱ्यात? तिसरा. तिसरा स्टेबल आहे का नाही? मग पहिला तर सर्वात कमी आहे, मग तिसरा आणि दुसरा. 4 3 2 1. चला पुढचं बोला.
सांग पुढचं. 141. 141. तूच सांग त्याच्यात. अरेंज द फॉलोइंग कार्बन इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. आता इथं कसं आहे, खूप मोठा आहे. आधी ह्या दोघं करायचं, 2 कम्पेअर करायचे. NO2 काढून घेतो म्हणून. शाबाश, काढून घेतो. मायनस आय आहे, मायनस आर, दोन्ही मायनस आहे. त्याचा सर्वात बेकार माणूस हा काढून घेणारा. हा, मग काढून घेतल्यामुळं स्टॅबिलिटी वाढते. हे का नाही, आयनांची स्टॅबिलिटी काढून घेतल्यामुळे वाढते. म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन 1. हो. त्याच्यानंतर ह्या दोघात बघा, त्याच्यामध्ये पण थर्डच येणार स्टेबल. कारण का तर काढून घेतो आणि हातात देतो. हो. CH3 देतो प्लस हायपर कॉन्जुगेशन प्लस इंडक्टिव्ह. त्याच्यानंतर ह्याच्यात पण बघावं लागतं. सेकंड मध्ये CH3 पण त्याला देणारा भेटलाय म्हणून बरोबर आहे एकदम. सांग. ते कमी स्टेबल. शाबाश, काय पाहिजे हो, सर्व तूच तर सांगायला. मी तर सांगत पण नाही, तूच सांगाल. फक्त तुला एकटीला बसलीस की घाबरत असणार तू. त्याच्यानंतर आता ह्या दोघात, आता एवढ्यामध्ये तर कळलं की 3 हो. मोठा आहे. त्याच्यानंतर कोण आहे, पहिले या तिघात आधी ठरवायचं. सांग, सर्वात जास्त 3, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर हे. तसं ते 2. 3 काढले की ह्याच्यावरूनच कळते. 3 1 2 3 1 2. 3 1 2 कुठं आहे, 3 1 2 इथं आहे. 3 1 2 इथं पण आहे. नाही बाबा, दोन्हीकडे पण आहे 3 1 2 आहे का नाही. कारण आता 4 कुठे आहे ते कुणाला माहिती. मग आता आपण काय करायचं, सरळ 4ला 3 सोबत कम्पेअर करायचं. काय आहे 4? ऑक्सिजन काढून घेतो, सर्व मग तो विचार मोर करायचा. स्टेबल. सर्व विचार करायचा. इंडक्टिव्ह न काढून घेतो असं म्हणायचं. हा. आणि रेझोनन्स, एरोमॅटिक मध्ये रेझोनन्स मध्ये रेझोनन्स. मग आता ओव्हरऑल काय झालं, मग प्लस R. म्हणजे प्लस झालं डोनर. आता हो. स्टॅबिलिटी कमी. मग आता कमी म्हटल्यावर ह्या दोघांमध्ये कम्पेअर करायचं. हा पण प्लसच आहे, हा पण प्लसच झाला, असंच आहे. हो. मग ह्या दोघांमध्ये आता कोण जास्त देतो असंच बघावं लागेल. हो. कोण ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं तो देतो. नाही, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे द्यायचा संबंधित नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तर काढून घेणार ना, देणार कसं. हा इथं प्लस कुणामुळे आलाय, रेझोनन्स मुळे. रेझोनन्स. आणि इथं प्लस कुणामुळे आलाय, इंडक्टिव्ह. कसं बेटा, हायपर कॉन्जुगेशन नाही आहे. मग दोन्ही सांग ना, तू एकच का सांगते. तुला सरळ तुझ्या पुढे लिहिलंय, इंडक्टिव्ह लिहिलंय, प्लस H लिहिलंय. दोन्ही आहे का एकच आहे, तूच सांग. दोन्ही आहेत. पुन्हा त्यातल्या त्यात इंडक्टिव्ह पेक्षा हायपर कॉन्जुगेशन महत्वाचं आहे. आधी नाव तू कुणाचं घ्यायला पाहिजे, हायपर कॉन्जुगेशन. मग इंडक्टिव्ह का घेतली आधी. सांग, कशामुळे इंडक्टिव्ह वाटलं तुला अगोदर नाव घ्यायचं हायपर कॉन्जुगेशन पेक्षा. कशामुळेच नाही. हो, तसं नाही. कन्फ्यूज झालं का तुला, इंडक्टिव्ह महत्वाचं वाटलं का हायपर कॉन्जुगेशन पेक्षा. नाही, आरोही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हो. एरोमॅटिसिटी, रेझोनन्स, नंतर हायपर कॉन्जुगेशन, नंतर इंडक्टिव्ह. हा, पुन्हा क्लिक होत नाही, कारण ते नाही पण जास्त वेळेस. फक्त अल्काइल ग्रुप आले कीच ते हायपर कॉन्जुगेशन येत आहे. तर त्याला सहसा आम्ही रेझोनन्सच म्हणतो.
रेझोनन्स. ते हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे रेझोनन्स सारखंच काम करतं, पण रेझोनन्स एवढं ताकदवान नाही ते. मग आता सांग, ह्या दोघांमध्ये प्लस कोण आहे बेटर? कोण जास्त दुसरा. plus? कशामुळे दुसरा? त्याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह दोन्ही आहेत म्हणून. दोन्ही प्लस आहेत म्हणून, हे का नाही? इथे एकटाच प्लस आहे, हा निगेटिव्ह आहे, पण तरी सुद्धा हा मोठा का? कारण हा एवढा मोठा आहे रेझोनन्स की त्याची बरोबरीच कोणी करत नाही. झालंय पण आपलं ऑलरेडी, ठीक आहे. महाग एकदा सोडवताना की रेझोनन्स खूप पुढे आहे. पण फक्त हॅलोजनच्या बाबतीत मात्र रेझोनन्स पेक्षा इंडक्टिव्ह मोठा आहे. फक्त हॅलोजनच्या बाबतीत, ते पण सांगितलं बरोबर आहे. हो. मग आता पुन्हा दिलं जास्त रेझोनन्स ना. रेझोनन्स. मग आता स्टॅबिलिटी सांग, दुसऱ्याची आणि तिसऱ्याची, दुसऱ्याची आणि चौथ्याची. सेकंडची मोर स्टेबल. सेकंड मोर स्टेबल, चौथा कमी, सर्वात कमी चौथा यायला. कळलं का? हो. कोणता आहे ऑप्शन? सी. सी. त्याच्यानंतर सांग 142. बघ, तूच सांग काय, मी सांगत नाही, तूच बोल. डायरेक्ट कळणार गेलं की पहिलं दुसरं असं बघायचं. तू अगोदर पहिलं दुसरं असंच बघत जा. डायरेक्ट बघितलं की तुला कन्फ्युज होणार. का जमते डायरेक्ट बघून? चालते. मग सांग, कोण वाटतं तुला सर्वात जास्त स्टेबल? आला नाही ते क्वेश्चन. मग तेच तू विचार कर. मग तेच म्हणालो तुला, असं डायरेक्ट नाही जमत. आता बघ आता कसं जमते ह्या दोघांचं. तुला याचं स्ट्रक्चर कळतंय का? हे कळलं का कसं आहे ते? नाही. प्रॉब्लेम आहे ते सांगायचं बेटा, नेमका काय प्रॉब्लेम आहे ते. तुझा प्रॉब्लेम नेमका काय तेच लक्षात येणं गेलं, दुसरंच सांगत बसत होतो. हे स्ट्रक्चर कसं आहे, हे CS3 टेकन थ्राइस कळत नाही का? स्ट्रक्चर नाही समजलं कसं करायचं ते. हे सी आहे, एवढं कळलं? हो. आणि CS3 टेकन थ्राइस म्हणजे हे असं असतं. तुझं नॉमेनक्लेचर म्हणून तुला ते लक्षात आलं नसेल. पण आपण सोडवताना एकदा झालेलं आहे असं अमाइन्स मध्ये, ते बेसिसिटी काढताना CS3 टेकन टॉईस NH असं झालं होतं ना. म्हणजे टॉईसचा अर्थ एक हो. CS3 असा आणि एक CS3 असा. त्याच्यानंतर हे तर कळलं, हे तर कसं आहे ते माहितीच आहे का नाही? हो. आता ह्या दोघांच सांग, पहिल्यातून दुसऱ्यामध्ये. टू इज मोर स्टेबल. का? कारण तिघं देणार आहे, बरोबर? हा. हो. आता तू झाला तर 1 आणि 3 मध्ये सांग. pH कळते काय? फेनाइल. फिनाईल म्हणजे कळतं ना कसं असतं ते, बरोबर का? असं हो. फिनाईल म्हटलं की अगोदर रेझोनन्स डोक्यात आलं पाहिजे. सांग आता 1 आणि 3 मध्ये.
3 is more stable. 1 पेक्षा 3 मोर आहे आणि 1 पेक्षा मोर आहे, पण 2 पेक्षा मोर आहे का नाही माहित नाही, तर 2 पेक्षा सांग लगेच. 2 पेक्षा पण जास्त. आता हे चौथ्याचं सांग, चौथ्यातून तिसऱ्यात सांग त्याच्या direct. 4th is more stable. कारण का तर जास्त आहे ना रेझोनन्स. हा. अच्छा, 4 3 2 1 कळलं? हो. नाही, म्हणजे तुझा प्रॉब्लेम फक्त ह्याच्यात होता का? हा. आता कळलं मग ते तसलं कसं असतं ते असं. हो. तू जरा एकदा शिकवलेल्या नोट्स वाचत जा, ते नोट्स मध्ये आहे ना हो. असं, ते असलं आहे. तुझी पद्धत कशी असली पाहिजे, अगोदर नोट्स वाचणे, अदरवाईज तुला असं मनाने येणार नाही. ते असेल लिहिले त्या नोट्स मध्ये आहेत असे एक्झाम्पल, बेसिसिटी कम्पेअर करा म्हणून. त्यानंतर सांग. हा, ते कन्फ्यूज होते सुरुवातीला, एकटं बसलं की जरा कळत नाही, म्हणजे काय अचानक पुढे आल्यासारखं वाटतंय. हळूहळू येते, शीट आपण सोडवायची जास्त, हेच इम्पॉर्टंट आहे. हा, कॉन्फिडन्स येते, आपला विचार करण्याची पद्धत चुकना झाली असं वाटतं. सांग बेटा, पुढचं सांगतो. अपेक्षा सर 146 चं मी हायपर कॉन्जुगेशन केलं, बरोबर आहे का? तुझ्या मनात तसं नाही बेटा, कोणतीच गोष्ट एका गोष्टीनं करायचीच नाही आपल्याला, सर्वांचाच विचार करायचा, एकटा हायपर कॉन्जुगेशन नाही. जिथं जे आहे ते असं असतं. आता तूच सांग 146 मध्ये, तूच सांग, पहिल्यात आधी दुसऱ्यात, तू जास्त विचार नाही करायचा, डायरेक्ट बघितलं का कन्फ्युजन व्हायला का नाही, पहिल्या दुसऱ्या आधी बघ. हो. आता ह्याचा अर्थ कळतो का हे कसं आहे ते? रेझोनन्स आहे त्याच्यामध्ये. हा, CH आणि ही इकडे एक फिनाईल, इकडे एक 2-2 रिंगचं रेझोनन्स आहे, म्हणून कोण आहे मोर? हो. सेकंड. रेझोनन्स तर ह्याच्यात पण आहे का? हो. मग सेकंड का? त्याच्यामध्ये 2 रेझोनन्स आहेत. 2 म्हणण्यापेक्षा खूप जास्त, ह्याच्यात फक्त एक डबल बॉन्ड आहे, इथं तर ऑलरेडी एक ही बेन्झिनची रिंग, त्याच्यामध्ये कितीतरी रेझोनन्स आहे, इथून जर इलेक्ट्रॉन निघाला ते पूर्ण फिरतो, इकडं पण फिरतो. हो. 2 म्हणण्यापेक्षा 2 पेक्षा खूप जास्त आहे बरं का. हो. बरं, त्याच्यानंतर आता सांग 2 आणि 1 मध्ये झालं, आता काय करायचं, आपण 1 आणि 3 मध्ये बघायचं. 3rd is more stable than 1. कारण का तो बेन्झिन रिंग आहे ना. हो. मग आता हायपर कॉन्जुगेशन इथं कुठून आलं, कशामुळे तो हायपर कॉन्जुगेशन म्हटले? तुला कशामुळे वाटलं की हायपर कॉन्जुगेशन आलं? एक तर ते हायपर इथं करताना यायलेत सर, नंतर इथं करताना आलेत, नंतर करताना मग लक्षात येत नाही कोणती प्रॉपर्टी वापरायची ते, कन्फ्युज व्हायलेत सगळे. काय टेन्शन घेऊ नको, आरामात करूया. आता मी बघायला ना, आता मी जसं तुला सांगायलो ना तसा विचार करायचा, एक बघायचं, आधी बघायचं रेझोनन्स. हो. आधी रेझोनन्स, तुम्ही दुसऱ्याकडे कशाला चाल, आणि मग इंडक्टिव्ह. आणि हायपर कॉन्जुगेशन तर उभं गोळी मारतात, फक्त त्या अल्काइल ग्रुपच्या बाबतीत असते. रेझोनन्स इंडक्टिव्ह, रेझोनन्स इंडक्टिव्ह. त्याच्यानंतर मला वाटतं हे शीट आपण सोडूयाच, म्हणजे असं काही नाही की एकदम म्हणजे त्याच्यातूनच तुमचं सॅटिस्फाय झालंय, तुम्हाला कॉन्फिडन्स यायला वेळ लागणार, एवढं पक्का. 3 पेक्षा 1 मोठा झालं. आता चौथ्याचं सांगा. हो. चौथा जास्त स्टेबल वाटतो का कमी? sp2 हायब्रिडायझेशन व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणून मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून, पण ती sp2 नाही बरं का, जरा लक्षात असू दे. sp2 नाही. कॅटायन मध्ये काय होतंय बघा, नॉर्मल ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड असला की हे sp2 असते, आणि त्याचा कॅटायन बनला की ते sp बनते.
नॉर्मल ह्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असला की sp3 असते आणि त्याचा कॅटायन म्हणला की sp2, म्हणजे कॅटायन मध्ये हायब्रिडायझेशन एकनं कमी होते म्हणून sp2 नाही sp आहे. काय sp sp? पण कन्फ्युज व्हायची काही गरज नाही, आपल्याला येते. पण कॅटायन म्हणजे असं आहे, बॉन्ड कळले झालं. किती आहेत हो सिग्मा बॉन्ड? 2 2 म्हटल्यावर काय ना sp है ना, इथे काही रट्टा हो मारायची गोष्ट नाही, सरळ बघायचं किती आहेत सिग्मा बॉन्ड. सांग चौथ्याची स्टॅबिलिटी सांग. 4 लेस स्टेबल. सर्वात लेस आहे का नाही, कारण त्यात काही रेझोनन्स हो नाही, काय नाही. सर्वात कमी चौथा. सर्वात जास्त कोण आहे मग स्टेबल? दुसरा, दुसरा. आणि तिसरा नंतर आणि तिसरा. पहिला आणि तिसऱ्यामध्ये तिसरा. तुला तिसरा. येते बघ, काय नाही एवढं, काय नाही तुला असं एकदम फिसकलेलं नाही काही. ते थोडस कन्फ्यूज झालं, एकटा असलं की विचार करायला वेळ लागला. बाकी काहीच नाही. सांग मग एका सुराने घेत चलू का उगं? हो 147 तूच सांग आता. उत्तर चुकलेत त्यांचे, उत्तर चुकलेले असू शकतात. तू सांग आता ह्याच्यात, आता सी डायरेक्ट बघून सांग सर्वात. रेझोनन्स फॉर सी. व्हेरी गुड. सर्वात जास्त स्टेबल सी. आता काय बाकी तर काय गरज नाही बघायची. हा ये दिले का मागं तर नाही, हे सर्वात. टर्शरी पेक्षा बेन्झिलिक कॅटायन मागचे उत्तर चुकू शकतात ह्या पुस्तकामध्ये. हो जे जे चुकलेत ना त्याला तू तिथं काय करते का, तिथं करते कुठं लिहून घे, म्हणजे ही शीट जरा महत्वाचीच आहे. म्हणजे मी जे तुम्हाला वर्गात प्रश्न घेतले ना शिकवताना त्याच्यापेक्षा हे कामाचे का, कारण ते उघड डेप्थ मधले जास्तच. हेच काय तुमचं नीट म्हणजे हेच आहे, त्याच्या बाहेर काहीच नाही. 146 मध्ये पण ऑप्शन मध्ये हा मग ते पण चेंज करून तू काय कर बेटा, ऑप्शन माझं चूक दिलेत बरं काय काही अपेक्षा हो ते लिहून घे. हो ही एक शीट म्हणजे ह्याच्या बाहेर जवळपास काहीच जात नाही तुमचं, एकदम जबरदस्त आहे. मग 146 ऑप्शन काय? बी येते. बी मध्ये शेवटी 4 पाहिजे. हा बी मध्ये शेवटी 4 पाहिजे, इथं चूक झाल्या, ती लिहून घेत जा अपेक्षा. हो त्याच्यानंतर इथं ऑप्शन पाहिजे सी, ते ये दिलं. आता हे सांग तूच सांगत. 148 मध्ये ए येते, कारण त्याच्यामध्ये 3 रिंग आहेत आणि रेझोनन्स जास्त आहे सगळ्यात. एकदम करेक्ट. नंबर 1. चला पुढचं सांग. फ्री रॅडिकल हो, फ्री रॅडिकलचे टर्चरी आणि टर्चरी सेकंडरी प्रायमरी अशी ऑर्डर आहे स्टॅबिलिटीची. ते तर ठीक आहे, ती पण फक्त सी मध्ये आहे. हा असंही जमतं, पण नाही इथे आहे ना टर्शरी सेकंडरी आहे ना. प्रायमरी त्याने घेतलाच नाही, काय अडचण आहे. प्रायमरी घेतलाच नाही, काय प्रॉब्लेम नाही ना. आत्ता हो तर आलील आणि बेन्झिलचं कळलं पाहिजे, नाव फक्त कळलं पाहिजे. हे बेन्झिल आणि हा आलील कोण आहे? बेन्झिल सगळ्यात स्टेबल. मग आलील. आलील आणि मग त्याच्यापेक्षा कमी व्हिनाईल आणि त्याच्यापेक्षा कमी फिनाईल. फिनाईल. ठीक. हा पुढचं. कधी कधी गडबड जमत नाही, शांत विचार करू लागतो. आता वरचे कसे होते, एक दोन गडबड करून जमत होते, फटकून बघितलं. आता इथं कधी कधी रेझोनन्स इंडक्टिव्ह दोन्हीचा विचार म्हणलं की थोडं शांत. कार्बोकॅटायन आहे त्याच्यामुळे त्याला डोनर लागतो, शाबाश. म्हणून बी ऑप्शन येत नाही. हे तर सर्वात कमी. ठीक आहे, चल. माझा डोनर इथं आहे, इथं आहे, असंच की. हो मग आता
ह्या दोघात बेटर कोण आहे हे बघायचं आहे का? हो. कोण आहे? दोघे ऑक्सिजन आहे, इंडक्टिव्हचं तर सेम आहे दोघांचं असं म्हणूया सध्या. हो. आणि रेझोनन्स दोघे कसे आहेत? सेम. सेमच आहे. सेमच आहे. रेझोनन्स तर सेमच आहे. रेझोनन्स मध्ये तर काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा फरक येत नाही, काही नाही. मग आता हो. आत्ता काय बघायचं? इंडक्टिव्हचाच बघूया आपण. इथं एच आहे आणि इथं CH3 आहे. बरोबर आहे. आता काही विचार करता येते? A is more stable. का? C मध्ये त्याच्याकडून घेणारे पण जास्त आहेत CH3 मध्ये. घेणार आहे का CH3 देणार आहे? नाही, CH3 देणारे. म्हणून काय होणार? इथं जर ऑक्सिजन ह्याच्याकडून असं 3 काढून घेत असत, इथं 3 काढून घेणार का 4 काढून घेईल का 2 काढून घेईल? 2 काढून घेईल. हा, कारण त्याला इकडून भेटायला ना थोडस. हो. भेटायला एकच मिनिट थांबा.
हम्म. तर बघा, आता विचार केली का काही ह्या दोघांमध्ये काही? अपेक्षा? हा हा, कोण देणार जास्त मग, किंवा कोण ओढणार जास्त? पहिला जास्त ओढणार का सी वाला? पहिला. पहिला, कारण ह्याला देणारं कोणीच नाही. मग ह्यानं जास्त ओढल्यामुळे हो स्टॅबिलिटी ह्याची जास्तच राहील. नाही, कमी होईल ना हा जास्त ओढल्यावर. हो मग ऑप्शन काय येते तुमचं? सर्वात जास्त सी. स्टेबल. हे तर खूपच ओढायला, सोडून द्या. नाही ना, हे सर्व ओढणारे नाही नाही, हे रेझोनन्स मध्ये आले ना, म्हणून ह्या दोघांमध्ये ठरवायचं होतं सी. ते चुकलेत, मागलचे भरपूर चुकलेत, त्याचं काय सोडून द्या. हा, पुस्तक एवढं चुक नाही करायला पाहिजे. अमोनियम हा त्याचं सांग. एक्सेप्शन आहे, तर इलेक्ट्रोफाईल पण नाही आणि न्यूक्लिओफाईल पण नाही. शाबाश, हेच ना, डी, नाहीतर इलेक्ट्रोफाईल नॉन. हा, म्हणजे ह्याला लोन पेअर पण नाही आणि एम्प्टी ऑर्बिटल पण नाही. आपलं हे झालं ना, अमोनियम एक असा आहे, हा असं गडबड. आणि हायड्रोनियम एक, हायड्रोनियमचं तसंच आहे बघा, ही लोन पेअर आणि ह्यानं असं एच प्लस वाटतंय. ते वाटतंय की ते इलेक्ट्रोफाईल आहे, पण इलेक्ट्रोफाईल तर नाही. पण उलट एखाद्या वेळेस इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल म्हणून काम करू शकते लोन पेअर असल्यामुळे, पण ते परेशानीच आहे बरं का. हे तर नाहीच नाही, हे काय नाही तुम्हाला सिलेबसला. डिहायड्रेशन मध्ये काय होते माहित नाही तुम्हाला, त्यामुळे टेन्शन घेऊ नका त्याचं. त्याचं सांग. रिअरेंजमेंट, ह्याची रिअरेंजमेंट कशी होईल? रिअरेंजमेंट शिकवली काल? हो काय होईल? म्हणजे बिलकुलच आठवत नसलं की सर नाही येत असं म्हणायचं, ते सांगावंच लागेल. एक तर हायड्राईड शिफ्ट होते किंवा मिथाईल शिफ्ट होते. ते वाचलं नाही का पण तू पहिल्यांदा ते सांग. वाचलंय, मला क्वेश्चन चाललेत. बर, मग हायड्राईड शिफ्ट आणि मिथाईल शिफ्ट आठवते का तुला? हो. मिथाईल शिफ्ट मध्ये काय होतं? इथं मिथाईल शिफ्ट करायचं का? हायड्राईड नाहीच नाही, तर हायड्रोजन इथं असला पाहिजे. ह्याला चिटकून पहिला कार्बन हा दुसरा कार्बन, दोन दुसऱ्या कार्बनवर हायड्रोजन असेल तर हायड्राईड शिफ्ट होते, नसेल तर मग मिथाईल शिफ्ट होते. मग आता मिथाईल शिफ्ट झाल्यावरती तू सांग मला, हा मिथाईल इथं जाणार आहे का? हो. हे असं होईल का? हो. आणि इथं काय येईल? पॉझिटिव्ह चार्ज. कोणता आहे? सी.
हम्म. तुम्हाला एक मात्र पक्क लक्षात ठेवावं लागेल तर की त्या ह्याच्या क्वेश्चन मध्ये असं नाही काय? काय त्या कोणत्या? क्वेश्चन मध्ये त्या पॉझिटिव्ह चार्जला प्रायमरी टू टर्चरी जायचंय म्हणून मोर प्रायमरी स्टॅबिलिटी आहे. हो ना, हा स्टॅबिलिटीसाठीच रिअरेंजमेंट होते, पण प्रायमरीवरून टर्शियरीवर कसं जाणार? टर्शियरीवर कधी गेला असता जर इथं हायड्रोजन असला असता तर हा इथला मिथाईल शिफ्ट झाल्यामुळे हा बरोबर टर्शियरीच, हो टर्शियरी तुझं करेक्ट आहे. मग ते मोर स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठीच रिअरेंजमेंट होत असते. हो रिंग एक्सपान्शन आणि रिअरेंजमेंट ह्या दोन गोष्टी मी सांगितल्या होत्या. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा, हो पुन्हा मी सांगतो, आपल्याला असे भरपूर क्वेश्चन सोडवावे लागतील, एवढं पक्क लक्षात ठेवा. आणि प्लस असं होतंय की एखाद्या वेळेस आपण खूप सोडायला लागलो तर त्यावेळेस येत नाही, थोडा ब्रेक घेऊन आणखीन काही दिवसांना बघितलं की ते आणखीन एक वेगळ्या प्रकारे क्लिअर होत असतं. ठीक आहे, हो पण मेनी क्वेश्चन हो सोडवावेच लागतात, सोडवावेच लागणार ह्याच्यावर. आणि मी ज्यावेळेस म्हणालो हो की हा एकच गोष्ट आहे की जी खूप जास्त त्रास देते, तर ते उगा नाही. तुला आयपॅकला म्हणालो तरी कसं हा करू शकते, कॉन्फिडन्स क्लोज करू शकते हे. म्हणून तर मी एवढं बसून इतके बघा, कोणत्याच एवढे जास्त कुठल्याच केमिस्ट्रीच्या चॅप्टरला एवढे क्वेश्चन सोडून घ्यायची गरज नसते, कोणत्याच. आयुपॅक थोडं वगैरे झालं तर ठीक आहे, एका दिवस ते असते म्हणजे करता येते त्याला पण हे असलं नाही, हे तसं विचित्र आहेच जा. म्हणजे एकतर सरळ नियम कोणतेच नाही, उगाच काहीतरी मध्येच एक्सेप्शन येणार हे. म्हणूनच याच्यात आपल्याला भरपूर सोडायचं. आणि आयुपॅक वाटतंय आयुपॅकला प्रॅक्टिसची गरज असेल, पण नाही. आयुपॅक 200 वगैरे क्वेश्चन केले की काहीतरी अंदाज येतो, एवढं फ्रस्ट्रेट होत नाही त्यात. पण ह्याच्यामध्ये फ्रस्ट्रेटच होऊ शकते, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ही शीट सोडूया, पुन्हा दुसरी देऊया. हो आता पुन्हा मध्येच काय आलं, प्रोपाइलियम. काही गरज नाही. प्रोपाइलियम म्हणजे हे प्रोपाइल ग्रुप आणि त्याच्यावर प्लस चार्ज. प्रोपाइलियम, लियम म्हटलं की प्लस चार्ज, पण हे प्रोपाइलियम आहे. म्हणजे याचा अर्थ नाही, आपल्याला याचं नाव नाही, सोडून द्या, काय डोक्याला ताप घेऊ नका. हे असं आहे प्रोपाइलियम. अलील कार्बोकॅटायन मोस्ट वगैरे आपल्याला प्रोपाइलियमचं नाव नाही, काय त्याचं काही डोक्याला ताप घेऊ नका. तरी मी फक्त हो ट्रिपल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे? प्रोपाइलियम प्रोपाइलियम तसं काही नाव नाही बाबा कुठं, पण ट्रॉपिलियम विषयी दिलंय, पण प्रोपाइलियम. पण जाऊ दे ना, काय गरज आहे आपल्याला, नसलं एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. चला, त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही ते. नाही, मागच्या आन्सरवर विश्वास ठेवू नका, ते तर सोडून दे. फक्त हे मी ह्याच्यासाठी दिले की यांचं कंपायलेशन खूप चांगलं आहे. चला 155 बघा. बी येते रेझोनन्स मुळे. चला, इथं रेझोनन्स आहे, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. व्हेरी गुड. चला, यायला तर एवढं काय टेन्शन नाही, एवढं यायला तरी खूप मोठी गोष्ट आहे. हो हा, चला ह्याच्यात सांग. हा 156 चा सी. 156 सी. कारण रॅडिकलला डोनर लागतो आणि त्याच्यानुसार अरेंजमेंट केलेली. बरं, बघूया. मी एका मिनिटात तुला सांगतो. ते जरा वेगळंच आलं बेटा, म्हणजे प्रोपाइलियम नुसता नाही येतो, ते प्रोपाइलियम 1 ऑक्सो वगैरे ते वेगळंच आहे, कळलं? तर बघा, तू जे म्हणते ना सी मध्ये म्हणतेस, तर डोनर लागतात आहे का नाही? हो डोनर, पण त्याच्या आधी महत्वाचं काय असते? डोनर ते इंडक्टिव्ह नुसार झालं. रेझोनन्स आधी महत्वाचं आहे का इंडक्शन? रेझोनन्स. मग आता मला सांग, रेझोनन्स पण आहे मग त्याच्यात. कुठं आहे रेझोनन्स? सी मध्ये. इथं आहे रेझोनन्स. हा तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये आहे. व्हेरी गुड. अरे हा, करेक्ट, तुझंच करेक्ट आहे. फक्त एक चूक मला दिसायला की हा करेक्टच आहे, सी एकदम करेक्ट. हे तू सर्व म्हणून आलं तुला हे पूर्ण हो एकदम छान. हे 2 देणार आहे, इथं 3 देणार आहे. 2 रेझोनन्स, 3 रेझोनन्स झालं. हो ही एवढं आलं तर हे नीटचा क्वेश्चन काय करायचं आपलं, बस हे चालू पडत, हे चालू पाहिजे.
चला इथं सांगा, त्या तिघातच समजावू द्या अगोदर. फर्स्ट इज मोर स्टेबल, टर्शियरी कार्बन ॲटम असल्यामुळं. टर्शरी नाही बेटा, नीट बघ, सेकंडरी आहे. सेकंडरी. तसे तर सर्व सेकंडरी आहे, हा तर प्रायमरीच आहे. मग हा कशामुळे, या दोघात कशामुळे मला सांगा ते सांग. दुसरा पण सेकंडरी आहे, पहिला पण सेकंडरी आहे. ऑक्सिजन काढून घेतो, ऑक्सिजन काढून घेतल्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी कमी होणार. कमी होणार. परंतु रेझोनन्सचा विचार केला का, रेझोनन्स शक्य आहे का? मला हे एक जरा तुम्हाला सांगायचं राहिलं, त्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये हे एक लिहून द्या, लोन पेअर सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असं होतं ना. आता लोन पेअर सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज आणि आणखीन एक निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे हे सांगायचं राहिलं माझं आहे का नाही. अशी लोन पेअर आणि बी असं जर असेल तर हे नाही घेतलं ना आपण, डबल बॉन्ड आलं असेल सर्व आपलं. इथं पण होतं हे बघा, हे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये लिही बरं. नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये नाही. आणि हे मायनस चार्ज सिंगल बॉन्ड असं असेल, असं असल्यावर हा असं होतं म्हणून सांगितलं. बघा बघा बघा, शांत घेऊया आपण. रेझोनन्स आहे मग याच्यामध्ये फर्स्ट मध्ये. हा फर्स्ट मध्ये रेझोनन्स आहे. रेझोनन्स आपण काय आतापर्यंत कॉन्ज्युगेट सिस्टीमच बघतो, आणि ते पण म्हणजे कॉन्ज्युगेट म्हणजे डबल बॉन्ड असलं पाहिजे असं वाटतं. आता ते बरं झालं त्या नादाने, त्यात कॉन्ज्युगेटेड सिस्टीम काढलीस का त्याच्यात लिहून घे. आपण ऑलरेडी लिहून घेतल्यात ना, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर असे 4-5 घेतल्यात. आता एक्स्ट्रा आणखीन घे, लोन पेअर सिंगल बॉन्ड. आता मी त्या का लिहून दिल्यात, एनसीईआरटी तेवढेच लिहून दिले, पण आता हे अनुभवावर म्हणायचं आपलं असं. म्हणजे असं लिहून कधी देत नव्हतो मी, पण आलं की म्हणायचं आता बाबा इथं आहे डबल बॉन्ड, हे लोन पेअर, ते इथं जाऊ शकते. पण ते तुम्हाला कसं असं लिहूनच असलं तर ते लक्षात येतं. लोन पेअर सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्या पुढे लगेच एक्झाम्पल लिहायचं कोणतं, असं पाहिजे तर रिअल एक्झाम्पलच घेऊ आपण. ऑक्सिजन कार्बन किंवा हेच घ्यायचं, हेच जे आहे ते हेच घेतं कशाला, कार्बन 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 आणि आपण काय करूया, इकडं ऑक्सिजन घेऊया असा, आणि हे C2H5 असं घेऊया. तिथं व्यवस्थित लिहा बरं का तुम्ही. हो. आणि हे असं कळलं का, लोन पेअर सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, कळलं, किंवा त्याच्या उलट पॉझिटिव्ह सिंगल बॉन्ड लोन पेअर, आणि हे असं होतं. हा ते बघू त्याचं कसं होतं. पॉझिटिव्हच्या जागी निगेटिव्ह नाही का, रॅड म्हणजे नाही, पॉझिटिव्हच्या जागी निगेटिव्ह नाही जमत, कारण निगेटिव्ह आल्यावर ह्याला इकडून हे कसं देईल, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्जला सॅटिस्फाय करण्यासाठी द्यायला येतं. रॅडिकल असल्यावर मग काय होणार, ह्याच्यातला एक इलेक्ट्रॉन इकडे जमते, दोन नाही जमत आहे का नाही, कारण रॅडिकल वाला एक स्वतःचा देऊ शकतो, मग ह्याच्यावर रॅडिकल, हो रॅडिकल पण जमतो. ऑक्सिजन त्याच्यावर आता प्लस आला, इथं डबल बॉन्ड झाला, आणि इथं C2H5, बरोबर का. हो. ऑक्सिजन 2 लोन पेअर पैकी एक आहे, हे उदाहरण सहित लिहा. लिहिल्यापेक्षा ही एक सिस्टीम. हो. नेक्स्ट आणखीन कोणती, लोन पेअर सिंगल बॉन्ड पॉझिटिव्हच्या ऐवजी रॅडिकल पण जमतं. डबल बॉन्ड आधी कसं होतं आपलं, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड रॅडिकल, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज असं. आता आपण डबल बॉन्डच्या ऐवजी काय करतो, लोन पेअर सोबत कॉन्ज्युगेशन. तर लोन पेअर सोबत आता रॅडिकल पण जमतो, ह्यालाच आपण रॅडिकलच्या रूपात करू आहे का. आता रॅडिकल काय करतो, रॅडिकलला 2 इलेक्ट्रॉन, एकच घेतो इकडून, इकडून एक घेतो, बरोबर. आता ह्या गोष्टी ना कशा पुस्तकात डायरेक्टली दिलेल्या नसतात, त्या हळूहळूच अंदाज येतो. हे डबल बॉन्ड, हे ऑक्सिजन, आता ह्याच्यावर एक रॅडिकल राहिला, कळलं का, ही लोन पेअर आहेच, आणि हे C2H5 लिहिलं. 2 झालं. आता आणखीन कोणती सिस्टीम येते, पुन्हा
निगेटिव्ह चार्ज लोन पेअर, जसं लोन पेअर काम करते तसंच निगेटिव्ह चार्ज पण काम करतो. कारण निगेटिव्ह चार्ज ही इटसेल्फ एक लोन पेअरच आहे, त्यामुळे ते वेगळं लिहून द्यायची गरज नाही. त्या लोन पेअरलाच तुम्ही निगेटिव्ह चार्ज म्हणून लिहू शकता. निगेटिव्ह चार्ज, सिंगल बॉन्ड आणि पॉझिटिव्ह चार्ज. हे आता सहज घेतो उदाहरण. निगेटिव्ह चार्ज, सिंगल बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज. हे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हे निगेटिव्ह चार्ज. कसं झालं, हे असं जाते आणि सी डबल बॉन्ड ओ होते. त्याला इकडे काहीतरी, इकडे काहीतरी. कळलं का? हो. आणि तसंच मग निगेटिव्ह चार्ज, सिंगल बॉन्ड, रॅडिकल. रॅडिकलचा आपल्याला जास्त वेळेस येणार नाही काही. निगेटिव्ह चार्ज, त्याच्यावर समजा निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऍक्च्युली काहीच नाही, एक लोन पेअरच असते. म्हणजे फक्त एवढीच की ही लोन पेअर अशी असते, कोणाच तरी चोरलेला असते एक इलेक्ट्रॉन त्यात. कळलं का? निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअरच असते, हे कळलं का? हे बघा, असं लिहायचं असतं निगेटिव्ह चार्ज. मग ते लोन पेअरनं जसं केलं होतं, एक इलेक्ट्रॉन इथं, एक इलेक्ट्रॉन इथं, तर काय होणार, इथं एक इलेक्ट्रॉन राहणार आणि निगेटिव्ह चार्ज पण राहणार. का? कारण निगेटिव्ह त्यानं काही एकच दिलं इलेक्ट्रॉन, दोन दिला असतं तर चोरीला गेला असता म्हणलं असता. पण त्याचाच एक त्यानं स्वतःच बॉन्ड मधला एक तर स्वतःला भेटच असतो. कळलं का? निगेटिव्ह चार्ज राहिला असता. हो. ठीक झाले. हे पण कॉन्जुगेटेड सिस्टम आहे. मग आता इतर रेझोनन्स दिसतंय हे का नाही? हो. मग कोण आहे? तर ते नाही, कॉन्जुगेटेड सिस्टीम दिसत नाही तिथं आपल्या जुन्यानुसार. आता कळतंय की कॉन्जुगेटेड आहे किंवा लोन पेअर, सिंगल बॉन्ड, पॉझिटिव्ह आहे. आणि ते एनिवेज असं व्हायलाच पाहिजे. सहज आहे ना, ते होऊ शकते. लोन पेअर बॉन्डमध्ये जाऊ शकते, तू जसं म्हणाली सहजच होऊ शकते. बट ते त्यापेक्षा ते असं आपल्याला माहीत असलं की बाबा असते, कन्फ्यूज होतं ऑन दी स्पॉट की आपल्याला तर कॉन्जुगेटेड सिस्टीम नाही सांगितली. कारण तुम्हाला सतत वाटत असतं की बाबा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आणखीन काही वाटत असतं, आणि त्याच्यामुळे ते काय होतंय, म्हणजे स्वतःचं डोकं लावणं अवघड असतं केमिस्ट्रीमध्ये. ते एक्झिस्ट करते का नाही हेच माहिती आहे. फिजिक्समध्ये तू लावू शकतो, म्हणजे त्यानं डेरिव्हेटिव्ह काढले तर तू ग्राफ नाही काढू शकतेस, तसं काही नाही. कारण तिथं कळतंय की हे चुकलंच नाही माझं. पण इथं माहीतच नाही ना, काय माहिती हे असं होतंयच का नाही, काय सांगता येतं. असं होतच नसलं तर मग अवघड आहे, पण असं होतंय, काय प्रॉब्लेम नाही. मग आता हे मिथाइल शिफ्ट आहे, तुझं डोक्याला लावायचं म्हटलंस काही. ठीक आहे, इथं कॅटायन आहे, इथं कॅटायन. मग आता तुला काय वाटू शकतंय, आता इथं असल्यावर मिथाइल शिफ्ट होतंय, पण मग काय होईल, इथूनच करतो आपण शिफ्ट असं वाटू शकतंय ना. मग इथं प्लस चार्ज आहे, पण तसा मिथाइल शिफ्ट होत नाही. मिथाइल शिफ्ट फक्त जवळच्याच ऍडजस्टंट कार्बनवरूनच मिथाइल आणि हायड्राइड शिफ्ट होतं. हां, चल. त्याच्यानंतर आता बघा, पहिल्यात तर रेझोनन्स आहे, ह्याच्यात तर रेझोनन्स नाही. आता तिसऱ्यामध्ये हो. पहिल्यामध्ये पहिलाच येणार असल्यामुळे नाही, रेझोनन्स ह्याच्यात नाही का? रेझोनन्स आहे. सेम आहे ना. हो. मग आता कोण, आता सांग. आता कोणता असेल पहिला आणि तिसऱ्यामध्ये? पहिलाच आहे ना. बघ, अपेक्षा इथं देणारा एकच आहे, बाकीच्या तर गोष्टी सेम आहे. तिकडं रेझोनन्स आहे, रेझोनन्स आहे. मग आता इंडक्टिव्ह बघायचं. मग इंडक्टिव्ह कुठं जास्त आहे? तिसऱ्यामध्ये. तिसऱ्यामध्ये एकच आहे की बेटा, इंडक्टिव्ह देणारा एकच आहे. इथं दोन दोन द्यायले. ह्याचा काय इंडक्टिव्हचा फायदा नाही, इकडच्याचा ह्यांचा काय फायदा आहे? हे ऑक्सिजनला द्यायला, ह्याला कोण द्यायला, हे महत्वाचं आहे का नाही? हो. फर्स्ट मध्ये जास्त आहे. मग हे तर काय नाही, प्रायमरी आहे तसं. हा, दुसऱ्यातून तिसऱ्यात काय म्हणतो? कॅटायन आणि रॅडिकलला जे देते तेच कन्सिडर करायचं का? हा, तेच. बाकीचे इकडं तिकडं किती हजार ग्रुप लावून काय फायदा. समज असा आहे कॅटायन आणि ह्याला असं आहे, हे देणारे दोघं आहेत तिथं, ठीक आहे. आणि दुसरा कॅटायन असा आहे आणि हा तिथं असा आहे
आणि ह्यालाच भले 4 लावले तसे. हा. ते तिघ आहेत द्यायलेत, पण कुणाला द्यायलेत? याला द्यायले. हो. ते एवढं फायद्याचं नाही. हेच उलटे दोघंच देणं फायद्याचं आहे, छोटे असू जात. हे बाहेर इकडे त्याला डायरेक्टली बॉन्डेड असलेलीच फक्त. हा, डायरेक्टली चिटकलेले. हा. आणि हायपर कॉन्ज्युगेशन कॅटायनमध्ये हायपर कॉन्ज्युगेशन असते, म्हणजे इंडक्टिव्ह पेक्षा मेन तर ह्यांच्यामुळे हायपर कॉन्ज्युगेशन होतं कॅटायनमध्ये. आणि हायपर कॉन्ज्युगेशन डायरेक्टली चिटकलेलेच कार्बन होते, दुसऱ्यामुळे होत नाही. हो. हे तर सांगितलं मी, डान्सिंग रेझोनन्स असतं हो. काय सिलेबसला नाही आपल्या, हे सिलेबसला नाही, पण त्यांनी उभं उचललंय म्हणजे असलं कोण विचारत नाही. तरी पण ह्याच्यामध्ये सरळ प्रोपाईनची जेवढ्या रिंग जास्त आहेत तेवढं जास्त. हे हो. 3 2 1 नाही 3 1 2. सांगा. त्याच्यात सेकंड मध्ये रेझोनन्स आहे. रेझोनन्स आहे का बघ तूच. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. हा, असं वाटू शकतं, परंतु तसं नाही. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज वाटू शकतंय, करेक्ट एकदम. म्हणजे हे इथं जाणार आणि हे इथं येणार. परंतु ते रेझोनन्स इथं का होत नाही, तर त्याचं रिझन होतंय असं. हे बरोबर आहे तुझं, काहीच चुकीचं नाही तुझं बरं काय विचार करणं. हे इथं आणि हे इथं डबल बॉन्ड येईल, मग कळलं. हो. आणि मग हे असं. पण हे एवढं भयानक होतं. आता हे तर 2 डबल बॉन्ड झाले का ह्याचे. मग ह्याचं एसपी हायब्रिडायशन होतं. एसपी हायब्रिडायशन झाल्यावर त्याला 180 अँगल लागतो, आणि हे 180 अँगल नाही, मग ते अँगल स्ट्रेन वाढतो. पायरीडिन कोणतं आता ते मला आठवण झालं, पण इथे हे कळलं का की असं डबल बॉन्ड कॉन्झिक्युटिव्हली बेन्झीन रिंग मध्ये खूप अनस्टेबल असतात, म्हणून ते रेझोनन्स दाखवत नाही ही पेअर. म्हणजे तुझं काही चुकलं नाही, परंतु आता माहित असू दे इथून पुढे, कळलं का. हो. हे फिनाईल ॲनायन आहे. हा, बेन्झाईल असेल तर नो प्रॉब्लेम, एकदम नंबर आहे. कळलं का. हे मात्र दाखवतंय नो प्रॉब्लेम. इथला प्रॉब्लेम कळला. हो. इथं सांग. मग आता ह्याच्यात कोण आहे सर्व स्टेबल, मग हे तर दाखवत नाही. मग ह्याची इलेक्ट्रॉनिक सर्वात जास्त आहे ना, तर SP असल्यामुळं मग तो सहन करतो निगेटिव्ह चार्ज, म्हणून ह्याच्यात सांग 160. त्याच्यामध्ये बी मध्ये रेझोनन्स आहे. बरं, एकच मिनिट. हा, तू काय म्हणतो. हा, देणाऱ्या मिथाइल ग्रुपवरून पण ठरवता आलं असतं, पण इथं देणारा मिथाइल ग्रुप किती आहे, नाही, एकच आहे. हे R3 त्याला चिटकलेले आहेत. इथं पण एकच आहे, पण त्याच्यापेक्षा इथं हे डबल बॉन्ड आहे, त्यापेक्षा ट्रिपल बॉन्ड आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह इंडक्टिव्हच्या पुढे जाते. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इंडक्टिव्ह मध्ये कधी कोण जिंकल काही गॅरंटी सांगता येत नाही. तसे प्रश्न तुम्हाला विचारणारच नाही, ती कन्फ्युज करणारे दोघात ठरवताना. पण रेझोनन्स मात्र मुद्दाम टाकतात, कारण रेझोनन्स सर्वात पुढे आहे, पक्क माहिती आहे. चला, तू म्हटले ह्याच्यामध्ये काय आहे. रेझोनन्स आहे. एकदम छान, काहीच प्रॉब्लेम. 3 रिंग रेझोनन्स करायला सर्वात जास्त स्टेबल, पण लिस्ट स्टेबल विचारले. हा. डी कारण त्याच्यामध्ये कार्बन टर्चरी आहे. व्हेरी गुड. टर्शरी असलं की खूप कमी स्टेबल होते कॅटायन अनायन. तिघं देणारे आहेत, हायपर कॉन्ज्युगेशन न द्यायला तर ते इंडक्टिव्हनं पण द्यायला येतच, त्याच्यामुळे ते वाट लागते. पुढे 161. ए लिस्ट स्टेबल झाला, कारण त्याच्यामध्ये 3 द्यायला आहेत त्याला. हा, शाबाश. मला ह्या दोघांमध्ये सांग बरं त्या.
मोस्ट स्टेबल सांग मला. मोस्ट स्टेबल डी, त्या दोघांमध्ये. डी फॉर डॉग का बी फॉर बॅट? डॉग. डॉग. कशामुळे म्हणतेस? हा मोर स्टेबल कशामुळे आणि हा लेस कशामुळे? F3C मध्ये नाही, बी येईल का, कारण फ्लोरीन ओढून घेतो त्याच्याकडे करेक्ट, एकदम करेक्ट. ठीक आहे, आणि anion ऍक्सेप्टर पाहिजे. व्हेरी गुड. हे तिघं त्याला मदत करले ओढून घ्यायला इलेक्ट्रॉन, म्हणून हा मोस्ट स्टेबल. कळलं? मोस्ट स्टेबल. आता तुला थोडा अंदाज आणखीन आला आहे का नाही? आता सोडवल्यावर आपण हो. पुढे बसून आता पुढचे आणखीन तू ट्राय कर. हो. आणखीन मग उद्या असंच करूया. म्हणजे मला वाटतं की आता आणखीन तुझं थोडं इम्प्रूव्ह होईलच, करता येईल स्वतःहून असं. मग उद्याच्या हो. लेक्चरमध्ये असंच आणखीन सुरुवातीला थोडा वेळ आपण डाऊटच घेऊया. नाही येते, तसं नाही. तुम्हाला हे दररोज मी थोडं असं सोडून देणार, दररोज तुम्ही थोडं ट्राय करायचं. चालतंय. हो. आता पुढचं लेक्चर आपण हायड्रोकार्बनचं सुरू करूया सध्या. हो. तुला आयुपॅकचा थोडा अंदाज आहे ना पण बेटा? म्हणजे उगं काहीतरी ब्युटेन पेंटेन असं म्हटल्यावर कळतंय ना? ते तुला शिकवायचंय मला, अपेक्षा, पण नंतरच्या वेळात शिकवणार होतं. आता हायड्रोकार्बन जरा सुरू करायचं. तसं नाही, ते आयुपॅक शिकवलं की पूर्ण शिकवायचं तिला. तिचं वेगळंच लेक्चर घेणार मी आयुपॅकचं. बघूया, थांब, मी तुला एक 5 मिनिटात फोन करतो. आपले 10 मिनिटात. सध्या ब्रेक घ्या.